नमस्कार पुन्हा एकदा नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा मंडे म्युझिक्स मध्ये. मंडे म्युझिक आज आपण कॉस्ट स्ट्रक्चर विषयी बोलणार आहोत. जो आपण मागची एवढे आठवडे झाले आपण विषय डिस्कस करतोय बिझनेस मॉडेल कॅनव्हस. आणि बिझनेस मॉडेल कॅनव्हसचा जो शेवटचा टप्पा आहे किंवा जो शेवटचा भाग आहे तो कॉस्ट स्ट्रक्चर आहे. आज आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. बाकीचे जे 8 बिल्डिंग ब्लॉक्स आहेत त्याचे एपिसोड्स अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन ते चेक करू शकता. तर आपण सुरुवात करूया. राईट. मंडे म्युझिक्स काय आहे? तर मंडे म्युझिक्स हा एक प्रयत्न आहे की जे काही स्मॉल अँड मीडियम साईज बिझनेसेस आहेत, जे काही व्यावसायिक आहेत, त्यांच्यापर्यंत मॅनेजमेंटचे कन्सेप्ट पोहोचावे. जे काही थॉट प्रोसेस किंवा जी आयडिया आहे ती त्यांना समजावी व त्यांचा उपयोग त्यांना त्यांच्या व्यवसायात व्हावा, या उद्देशाने केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांना हात घातलेला आहे. तुम्ही या विषयाशी अधिक माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा केव्हा नवीन एपिसोड लॉन्च होईल, नवीन एपिसोड दर सोमवारी आम्ही रिलीज करत असतो. तर यू कॅन एनरोल फॉर सबस्क्राईब अँड स्टे अपडेटेड अबाउट इट. तर आज आपण बोलणार आहोत एका महत्वाच्या विषयावरती, तो म्हणजे कॉस्ट स्ट्रक्चर. आणि कॉस्ट हा बिझनेससाठी खूप महत्वाचा घटक आहे. आपला बिझनेसचा जो काही पाया आहे, जे काही डाम डोलारा आहे, तो सगळा कॉस्ट वरती उभा असतो. आणि बऱ्याच वेळेला या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. आणि कॉस्ट स्ट्रक्चर म्हणजे नक्की काय? कॉस्ट ड्रिवन आणि व्हॅल्यू ड्रिवन म्हणजे काय? माझा व्यवसाय कॉस्ट ड्रिवन असायला हवा, व्हॅल्यू ड्रिवन असायला हवा, की दोन्ही असायला हवं? राईट. आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉस्ट स्ट्रक्चर, अशा विविध विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत. त्याच जोडीने कुठले महत्वाचे प्रश्न कॉस्ट विषयी विचारणं गरजेचं आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. अ, सुरुवात करायच्या अगोदर एक सांगावं असं वाटतं की कॉस्ट स्ट्रक्चर हा एक खूप महत्वाचा आणि खूप मोठा विषय आहे. आपण जे बिझनेस मॉडेल कॅनव्हास मध्ये जे सांगितलेलं आहे, प्रामुख्याने त्या हिशोबाने आपण कॉस्टचा विचार करणार आहोत. राईट. याच्या व्यतिरिक्त कॉस्ट माझी कंप्लायन्सच्या हिशोबाने, टॅक्सेशनच्या हिशोबाने, अशा विविध प्रकारच्या हिशोबाने विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. तर आपण त्या गोष्टींविषयी नाही बोलणार आहोत. राईट. सो फर्स्ट थिंग दॅट इज देअर इज व्हॉट इज कॉस्ट स्ट्रक्चर. तर माझा जो काही व्यवसाय आहे तो मला चालवण्यासाठी जो काही खर्च येतो तो माझा कॉस्ट स्ट्रक्चर आहे. राईट. सो मी रेंट भरतो, मी कोणाची सॅलरी देतो, मी इलेक्ट्रिसिटीचं बिल भरतो, मी पाण्याचं बिल भरतो, मी रॉ मटेरियलसाठी पैसे भरतो. राईट. एव्हरीथिंग दॅट इज देअर इज कॉस्ट. प्रत्येक व्यवसाय चालवण्यासाठी ज्या काही गोष्टी आपण करतो, राईट, आपण की ऍक्टिव्हिटीज विषयी बोललेलो. प्लीज अंडरस्टँड अँड रिमेंबर, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळेला आपण या गोष्टीचा विचार करत नाही. तुमच्या बिझनेसमध्ये जी तुम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी करता, दॅट इज अ कॉस्ट टू युअर बिझनेस. भले त्याच्या ऍक्टिव्हिटीची किंमत 1 रुपये का असे ना, पण तुमच्या बिझनेससाठी तो कॉस्ट आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्याशी निगडीत आपलं कॉस्ट स्ट्रक्चर उभा असतो. राईट. आपण विचार करणारच आहोत त्याच्यावरती. बट आय आय एम टेलिंग यू ऑल, प्लीज वन्स अगेन, दॅट लुक ॲट युअर बिझनेस. ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी, जी काही प्रत्येक ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये करता, ती कॉस्ट आहे. आणि म्हणून कॉस्टचा खूप खोलवर जाऊन आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी विचार करणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. तर आपण कस्टमरला व्हॅल्यू डिलिव्हर करत असू, आपण मार्केटिंग करत असू आपल्या प्रोडक्टची, आपण कस्टमर बरोबर रिलेशनशिप बांधत असू, या सगळ्या गोष्टीत महत्वाचं जे काही आहे ते आहे कॉस्ट. राईट. यू हॅव टू कीप ऑन जनरेटिंग इवन वेन वी आर जनरेटिंग रेव्हेन्यू. आपण जेव्हा रेव्हेन्यू जनरेट करत असतो, ती ऍक्टिव्हिटी सुद्धा बिझनेस साठी एक कॉस्ट आहे. प्लीज कीप दॅट ऍट द बॅक ऑफ युअर माइंड. राईट. आता काही प्रश्न जे विचारायचे आहेत किंवा विचारायला हवेत इज, माझ्या बिझनेसमध्ये इनहेरंट कॉस्ट काय आहे? म्हणजे
इनहेरंट कॉस्ट. आता इनहेरंट आपण काय बोलतो? इनहेरंट या शब्दाचा अर्थ काय? तर माझा व्यवसाय करायचा झाला तर कुठले खर्च मला करावेच लागणार, राइट? इथे मला एक एक्झाम्पल द्यावा असं वाटतो, की लोकं बऱ्याच वेळेला गाडी घेताना फक्त गाडीचाच विचार करतात. गाडीच्या खर्चाचाच विचार करतात ना. द कॉस्ट ऑफ बायिंग द कार, दे डोंट कन्सिडर दॅट. गाडी घेऊन ती ठेवण्याचा, देखरेखीचा तो सगळा खर्च आहे. पण लोकं नॉर्मली गाडी घेताना फक्त त्या कारची किंमत किंवा त्या गाडीची किंमत तेवढाच विचार करतात. आणि जेव्हा आपण असा विचार करतो, तेव्हा तो चुकीचा विचार आहे. कारण आपल्याला कारचं इन्शुरन्स, त्याचं पेट्रोल, त्याचं मेंटेनन्स, त्याचे स्पेअर पार्ट जर असतील तर त्याची रिप्लेसमेंट, त्याची पार्किंग, हे सगळे खर्च जे आहेत, ते त्याच्या जोडीला आपल्याकडे येणार आहेत. तर वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. आणि आपण बिझनेस जेव्हा करतो तेव्हा सुद्धा हेच आहे. राइट? त्या गाडीसोबत ते कॉस्ट येतात. आपण इच्छा असो नसो. देअर इज अंडरस्टँड द इनहेरंट कॉस्ट ऑफ डूइंग बिझनेस. मी माझा व्यवसाय उभा करतो, तेव्हा माझ्या बिझनेसमधले कुठले इनहेरंट कॉस्ट आहेत. मे बी मी कुठला शॉप रेंटवर घेतला, तर शॉप रेंटवर घेतला ते. मग त्या शॉपचं इलेक्ट्रिसिटी बिल. मग माझं जे काही व्यवसाय आहे ते चालवण्यासाठी जे काही रॉ मटेरियल लागतं ते. मग जर मी कुठल्या एका माणसाला ठेवलं तर ते. या सगळ्या गोष्टी कॉस्ट आहेत आणि ते इनहेरंट आहेत. कारण आपला बिझनेस, आपला व्यवसाय त्याच्या विना पुढे जाणार नाही. सो अंडरस्टँड व्हॉट आर द इनहेरंट कॉस्ट. कुठलाही व्यवसाय सुरू करायचं झालं म्हणजे त्याच्यासाठी जे लागणारा खर्च आहे, दॅट इज द इनहेरंट कॉस्ट ऑफ दॅट बिझनेस. आता याच्यामध्ये माझे की रिसोर्सेस कुठले एक्सपेन्सिव्ह आहेत, राइट? जसं तुम्ही आता एक आपण अगोदर पण बोललेलो, इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी लिथियम बॅटरी खूप महत्वाची आहे किंवा लिथियम हा खूप महत्वाचा आहे. की रिसोर्स आहे, तो एक्सपेन्सिव्ह आहे. प्रॉब्लेम आहे. कॅन यू सबस्टिट्यूट दॅट? यू कॅनॉट सबस्टिट्यूट दॅट, राइट? सॉफ्टवेअर कंपनीजसाठी टेक्नॉलॉजी किंवा ज्या निश स्किलमध्ये जी लोकं आहेत, ते की रिसोर्सेस आहेत. कारण ते सहजासहजी मिळत नाही. अँड दे आर गोइंग टू बी एक्सपेन्सिव्ह देन, राइट? सो कुठला रिसोर्स जो सहजासहजी मिळत नाही, दॅट इज ऑलवेज एक्सपेन्सिव्ह. ऑलवेज. आपण केसर वापरतो. केसर खूप महाग आहे, राइट? एकदम बारीक किमतीला येतं आपल्याला केसर. ते सुद्धा बऱ्याच वेळा चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही, तो दुसरा मुद्दा आहे. बट इट इज अ की रिसोर्स फॉर मेनी पीपल अँड इट इज अन एक्सपेन्सिव्ह वन. आणि की ऍक्टिव्हिटीज, मी जे काही ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महागडी ऍक्टिव्हिटी कुठली, हे सुद्धा आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये समजता आलं पाहिजे. आणि समोरच्याने विचारलं तर त्याला सांगता यायला पाहिजे की वाय इट इज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग दॅट इज त्या प्रश्नांचा विचार करा की माझ्या बिझनेसची इनहेरंट कॉस्ट काय, मी जो बिझनेस करतोय ते चालवण्यासाठी मला येणारा जो खर्च आहे किंवा लागणारा जो खर्च आहे तो काय आहे. त्याच्यामध्ये मला कुठले रॉ मटेरियल्स किंवा कुठली लोकं किंवा कुठले ॲसेट्स विकत घेताना किती खर्च करावा लागतो, राइट? आपण बोललेलो जे फिजिकल, ह्युमन, इंटेलेक्चुअल आणि फायनान्शियल याच्यातलं सगळ्यात कुठला मोठा मला एक्सपेन्सिव्ह रिसोर्स आहे माझा आणि कुठले माझे ॲक्टिव्हिटीज आहेत जे सगळ्यात मोस्ट हेवी एक्सपेन्सेस घेऊन जातात. हे समजणं गरजेचं आहे. राइट? कारण आपण भलेही लेट्स से केक बनवत असतो, तर केक डिलिव्हरीचे चार्जेस आहेत. कदाचित ते सगळ्यात जास्त पडतायत. एकापेक्षा मसाला महाग, कोंबडीपेक्षा मसाला महाग असं आपण जे बोलतो, राइट? तर मे बी द लॉजिस्टिक्स इज मोर. स्टोरेज कधी-कधी कंपनीज मोठे-मोठे प्रॉडक्ट्स बनवतात. त्यांना स्टोरेज एरिया लागते. आता स्टोरेज एरिया लागते. स्टोरेजचा खर्च प्रॉडक्टपेक्षा कधी-कधी वरचढ पडतो. मग दॅट कुड बी की एक्सपेन्सिव्ह रिसोर्स, राइट? सो त्याचा विचार होणं गरजेचं आहे. आता जसं आपण सुरुवातीला मी बोललेलो, की कॉस्ट ड्रिव्हन आणि व्हॅल्यू ड्रिव्हन याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. कुठल्याही 2 गोष्टी जर आपण बघितल्या बिझनेस, अ, आता एक नवीन फंडा आलेला आहे किंवा नवीन एक हे आहे ब्लू ओशन स्ट्रॅटेजी. ब्लू ओशन स्ट्रॅटेजीमध्ये आपण कॉस्ट आणि व्हॅल्यू दोन्ही देण्याचा प्रयत्न करतो. राइट? पण आपण ब्लू ओशन स्ट्रॅटेजी विषयी नाही बोलत आहोत. आज आपण फक्त बिझनेस मॉडेल कॅनव्हासच्या हिशोबाने बोलत आहोत. तर कॉस्ट ड्रिव्हन. माझं लक्ष जो आहे तो माझ्या प्रॉडक्टचं किंवा माझ्या व्यवसायाचा खर्च कसं कमी राहील, दॅट इज व्हॉट आय वुड वॉन्ट टू
डू. मग मी माझं एकदम सिंपल साधं सुद्धा स्ट्रक्चर, आपण डीमार्ट मध्ये जर कधी गेलेला असाल आणि डीमार्टचं जर लेआउट वगैरे बघितलं असेल, इट इज बेअर मिनिमम, देर इज नो फॅन्सी डेकोरेशन, नो नथिंग. ते कॉस्ट रिलेटेड आहे. ते कॉस्ट रिलेटेड आहे, राईट. दे वॉन्ट टू सेव्ह कॉस्ट. कारण उगाच काहीतरी डेकोरेशन लावलं, एकदम चकाचक केलं, झगमग केलं, तर ते खर्च वाढवतो, मेंटेनन्सचा खर्च वाढतो. देअर होल ओरिएंटेशन इज टुवर्ड्स कीपिंग द कॉस्ट लो. तर आपण जेव्हा केव्हा कॉस्ट कमी करण्यावरती लक्ष देतो, दॅट इज अ कॉस्ट ड्रिव्हन बिझनेस. आपलं व्हॅल्यू प्रपोजिशन सुद्धा लो प्राइस असेल किंवा आणि कॉस्ट कमी ठेवण्यासाठी मॅक्झिमम ऑटोमेशन वापरतात. आज जर आपण बघत असू बँक्स मध्ये, जेव्हा केव्हा आपण कॉल करतो, त्या IVR वरती जातो, राईट. किंवा एटीएम इज अनदर फॉर्म ऑफ ऑटोमेशन दॅट इज रिड्युसिंग द कॉस्ट. आपल्याला ऑटोमेटेड मेसेजेस जे आहेत ते दॅट्स फॉर्म ऑफ रिड्युसिंग द कॉस्ट. माणसं न ठेवता मशीनद्वारे आपण जे काम करतो हे सगळं कॉस्ट ड्रिव्हन, राईट. तर माझा बिझनेस काय आहे, कॉस्ट ड्रिव्हन आहे. की मी फक्त कॉस्टवर खेळायचं. आणि प्लीज अंडरस्टँड, कॉस्टवर जेव्हा आपण लक्ष देतो, कॉस्टच्या जोडीला व्हॉल्यूम असणं आणि ग्रो होणारी व्हॉल्यूम असणं खूप गरजेचं आहे. कधीच चुकूनही फक्त आणि फक्त कॉस्टवर लक्ष केंद्रित करू नये. You focus on the cost, but that should also be complemented by volumes and growth in volumes. एक सर्व कॉस्ट ड्रिव्हनचं एक जबरदस्त जबरदस्त उदाहरण आहे इज पार्लेजी. पार्लेजीचं पॅकेट आजही ₹5 मिळतं. त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली खर्चाच्या मानाने त्यांनी त्याचं ग्रॅम कमी केलेले आहेत. बट इट इज प्युअरली ऑन कॉस्ट बेसिस दॅट दे आर सेलिंग इट. आणि त्याचं व्हॉल्यूम एवढं मोठं आहे ना, त्याच्यामुळे ते त्यांना परवडतं. सो एनीबडी एल्स हू कम्स अँड हॅज टू डिसलॉज पार्लेजी, त्यांना पार्लेजीची जी व्हॉल्यूम आहे ना ती मॅच करावी लागेल, नंतर मग पार्लेजीला बाजूला काढता येईल, राईट. तोपर्यंत पार्लेजी माइट बी डुईंग फॅन्टॅस्टिक बिझनेस इन ऍडिशन टू दॅट. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू नो. दुसरं आहे ते व्हॅल्यू ड्रिव्हन. आपण जेव्हा केव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये जातो, स्टारबक्स मध्ये जातो, किंवा कुठल्या लक्झरी आउटलेटमध्ये जातो. तसं तुम्ही एक एक्झाम्पल, जसं मी डीमार्टचं सांगितलं, तसं जर तुम्ही कधी आयफोनच्या गॅलरीमध्ये गेलेला असाल, राईट, आयफोनची ऑथराइज गॅलरी आहे जी ऍपल डायरेक्टली रन करते, यू सी द लुक अँड द फील अँड द अँबियन्स ओव्हर देअर, राईट. एक वेगळाच फील असतो तिकडे. इनफॅक्ट जिओ वर्ल्ड मध्ये जेव्हा ऍपलने ती जागा विकत घेतली, त्यांनी, देर इज नो अदर कॉम्पिटिटर अलाउड टू गो इन टू हॅव अ मोबाईल फोन आउटलेट इन दॅट थिंग. त्या टर्म्स अँड कंडिशन्स वर घेतली त्यांनी. वाय? बिकॉज दे वॉन्ट टू गिव्ह व्हॅल्यू टू युअर कस्टमर, अँड वेन यू कम यू शुड बी ओनली थिंकिंग अबाउट ऍपल, राईट. सो दॅट इज वॉट दे हॅव डन. सो व्हॅल्यू ड्रिव्हन. आणि तो आपण जेव्हा जातो तेव्हा लुक अँड फील, आणि तो कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह येणार, आपल्याशी बोलणार, आपल्याला विचारणार, मग आपण तो प्रोडक्ट टच करू शकतो, त्याच्यावर थोडंफार सर्फिंग वगैरे करून चेक करू शकतो. दॅट इज व्हॅल्यू. दॅट इज व्हॅल्यू विच वी आर गिव्हिंग टू द कस्टमर. व्हॅल्यू क्रिएशन. तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा सुद्धा तिकडची सर्व्हिस आणि एखाद्या उडुपी रेस्टॉरंट इज अ कॉस्ट ड्रिव्हन, राईट. तो एक अजून एक मूलभूत फरक आहे. उडुपी रेस्टॉरंट मध्ये तुम्ही बसलात, तुमचं चहा संपला की तो येणार आणि तुम्हाला विचारणार, साहेब काहीतरी ऑर्डर करा नाहीतर उठा. आणि तुम्ही सांगितलं, अरे काय थोडा वेळ बसू दे ना, नाही नाही खूप गर्दी आहे, अरे बाजूचे नाही, पब्लिकला इथेच बसायचं. दे नो, बिकॉज दॅट इज देअर मॉडेल. दॅट मॉडेल इज कॉस्ट ड्रिव्हन. जेवढे व्हॉल्यूम जास्त येणार तेवढे ते जास्त कमवणार. व्हॅल्यू मध्ये अप्रोच वेगळा आहे. तुम्ही या, तुम्ही बसा, आमच्याबरोबर टाइम स्पेंड करा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ. इनफॅक्ट मी एक खूप गमतीशीर असं आर्टिकल वाचलेलं, हर्मीज या ब्रँड बद्दल. एरमीज असा उच्चार आहे त्याचा, फ्रेंच ब्रँड आहे, लक्झरी ब्रँड आहे. आणि त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलंय की एरमेस जे आहे ते आपल्याला बॅग विकतं. दे डिसाइड वेदर टू सेल द बॅग टू अस ऑर नॉट. आपल्याला कितीही श्रीमंत असलो तरी हेरमेसची बॅग आपल्याला सहजासहजी घेता येत नाही. अशी व्हॅल्यू त्यांनी क्रिएट केलेली आहे. अँड दॅट इज द रिझन वाय
देअर कस्टमर्स आर विलिंग टू बाय. अँड एका बॅगची किंमत काहीतरी मला वाटतं $10,000. ओके. जी बॅग येते त्याची $10,000 इज द स्टार्टिंग प्राइस. दॅट इज वॉट दे डिसाइड. दॅट इज वॉट व्हॅल्यू ड्रिव्हन बिझनेस. ओके. सो कॉस्ट, आपला बिझनेस कॉस्ट, बहुतांशी बिझनेस, ओके, बहुतांशी बिझनेस व्हॅल्यू आणि कॉस्टच्या मध्ये असतात. टोटल प्युअर प्ले कॉस्ट वरती किंवा प्युअर प्ले व्हॅल्यू वरती असणारे बिझनेसेस पण आहेत, पण बहुतांशी बिझनेस त्याच्या मध्यावर कुठेतरी येतात. ओके. दॅट इज अबाउट व्हॅल्यू ड्रिव्हन अँड कॉस्ट ड्रिव्हन. आता कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत, आपला कॉस्ट स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय आहे. तो पहिलं जे आहे ते आहे फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट म्हणजे जर तुमच्याकडे ऑफिस स्पेस असेल आणि तुम्ही ती रेंटवर वापरत असाल, देन यू हॅव टू पे द रेंट बिकम्स द फिक्स्ड कॉस्ट. तुमच्याकडे 10 एम्प्लॉईज आहेत, त्यांना दर महिन्याला पगार द्यावा लागतो, तो पगार बिकम्स द फिक्स्ड कॉस्ट. राईट, बिकॉज ऑब्विसली फिक्स्ड कॉस्ट इज फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू वाढते किंवा कमी जास्त होत असते. बट दॅट इज अ फिक्स्ड कॉस्ट दॅट वी हॅव टू पे. राईट. वॉट एव्हर अदर रिसोर्सेस वी आर युझिंग, फिक्स कॉस्ट आहे. तर प्रत्येक बिझनेस रन करायला फिक्स्ड कॉस्ट असते. आपल्या बिझनेसची फिक्स्ड कॉस्ट काय आहे तो जरा विचार करा, की मी कुठे रेंट देतो का, मी किती लोकांची सॅलरी देतो, मला अजून काही ऍडिशनल गोष्टी ज्या आहेत त्या मला कुठल्या आहेत. सो दॅट बिकम्स युअर फिक्स कॉस्ट. आणि म्हणून मी सुरुवातीला बोललेलो की आपल्या बिझनेसमध्ये की ऍक्टिव्हिटीज काय आहेत, प्रत्येक ऍक्टिव्हिटी लिहून काढा आणि त्या ऍक्टिव्हिटीची कॉस्ट काढा. जी ऍक्टिव्हिटी सातत्याने नेहमी करावी लागते, केल्या वाचून काही हे नाही, आणि त्याचा कॉस्ट जो आहे ती फिक्स्ड राहते, दॅट इज द फिक्स्ड कॉस्ट. राईट. अंडरस्टँड दोज थिंग्स, जी नॉर्मली कॉस्ट कमी जास्त होत नाही. राईट. दॅट रिमेन्स स्टेबल और कॉन्स्टंट. मला ते काय बिझनेस करो न करो मला ती कॉस्ट द्यायचीच आहे. जसं तुमचं इंटरनेटचं कनेक्शन असेल, तुम्हाला ते दर महिन्याला द्यायचंच आहे, वेदर यू यूज इट डोंट यूज इट. दॅट इज फिक्स्ड कॉस्ट. माझ्या बिझनेसमध्ये कुठल्या जे कॉस्ट आहेत ते फिक्स्ड आहेत. प्लीज टेक सम टाइम, sit down and write those costs. Right? You should know, as a businessman, as a business professional, you should be knowing those costs. ते तुमच्या हाताच्या बोटांवरती असल्या पाहिजेत कॉस्ट. सो प्लीज सिट, टेक दॅट टाइम, फाइंड दोज कॉस्ट. त्याच्यानंतर येतात व्हेरिएबल कॉस्ट. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे काय, तर मला जो काही खर्च आहे त्याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त फरक होत असतो. दर महिन्याला प्रत्येक वेळी ते बदलत असतं. दॅट इज माय व्हेरिएबल कॉस्ट. इफ आय एम डुईंग सम प्रोडक्शन, म्हणजे मी एखाद्या महिन्यात 10 युनिट बनवले, तर त्या 10 युनिटची कॉस्ट मला ₹100 पडली. पुढच्या महिन्यात मी फक्त एकच युनिट बनवला, तर त्या एका युनिटची कॉस्ट मला ₹100 पडली. मग राईट, दॅट इज अ व्हेरिएबल कॉस्ट. ती कॉस्ट व्हेरी होत राहते, कधी कमी कधी जास्त, जसं आपलं कामाचा अवका वाढतो तसं ती कॉस्ट कमी जास्त होत असते. राईट. व्हेरिएबल कॉस्ट मध्ये जसं तुम्ही आता तुमची जर लेट से यू आर रनिंग अ रेस्टॉरंट आणि त्या रेस्टॉरंटची कॅपॅसिटी आहे 50 लोकांची सिटिंग कॅपॅसिटी आहे. राईट. आता तुमच्या रेस्टॉरंट सातत्याने जर 50च्या पेक्षा जास्त कस्टमर यायला लागले तर तुमची कॉस्ट वाढत जाणार, कारण त्यांना मग ते थांबून ठेवावं लागतं किंवा त्याच्यासाठी कुठेतरी जागा करावी लागते, मग दुसरं काहीतरी होतं. तुमचा जो काही एक्सपेन्सेस आहे 50 लोकांच्या हिशोबाने आहे, मग त्याच्या 50 51 येतो तेव्हा त्याच्यासाठी अजून एक्स्ट्रा करावं लागतं, किंवा 55 होतं तेव्हा त्यांच्यासाठी अजून एक्स्ट्रा करावं लागतं, मग मला नवीन जागा घ्यावी लागते किंवा मेक. दॅट इज व्हेरिएबल कॉस्ट. हे नेहमी नाही होत, कधी कधी जेव्हा गर्दी असेल, गर्दीचं थोडं असेल तेव्हा तुमचं कॉस्ट कमी जास्त होत राहतं. दॅट इज व्हेरिएबल कॉस्ट. माझ्या बिझनेस मधली व्हेरी होणारी कॉस्ट कुठली, कधी कमी कधी जास्त होते, जी सेम राहत नाही, ती कॉस्ट कुठली, हे प्लीज आयडेंटिफाय करा. त्याच्यानंतर येतात इकॉनॉमीज ऑफ स्केल. इकॉनॉमीज ऑफ स्केल म्हणजे काय, तर मी जी गोष्ट प्रोड्यूस करतो ती जसं मी जास्त जास्त बनवत जातो तशी मला ओव्हरऑल कॉस्ट कमी होत जाते. म्हणजे मी लेट्स से आय मेक केक्स, राईट, आणि मी दिवसाला 10 केक बनवतो. माझी कॅपॅसिटी आहे 50 केक बनवायची. मग जसं मी 50 केक बनवेल दिवसाला,
तेव्हा माझे पर कॉस्ट ऑफ मेकिंग दॅट कॉस्ट ऑफ केक गोज बिकम्स लेस. ओके. कारण मी 10 बनवतो तेव्हा माझी 40ची कॅपॅसिटी आहे ती वाया जाते. जेव्हा मी 50 बनवतो माझी पूर्ण कॅपॅसिटी युटिलाइज होते. माझी कॉस्ट ऑफ मेकिंग द केक बिकम्स लेस. तो जसा आपले युनिट सेल्स वाढत जातात, एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जेव्हा मी एक्स्ट्रा देत जातो, त्याची तेव्हा त्याची ओव्हरऑल कॉस्ट जी आहे ती मला पुरवण्याची ती कमी पडते. दॅट इज इकॉनॉमीज ऑफ स्केल. मी मला माझा खर्च कमीत कमी व्हावा म्हणून मला किती जास्तीत जास्त केक्स किंवा जो काही आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिस असेल ती किती प्रमाणात द्यायला हवी याचा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं ते इकॉनॉमीज ऑफ स्कोप. इकॉनॉमीज ऑफ स्कोप म्हणजे काय? तर आता आपण डीमार्टचं उदाहरण घेऊया. डीमार्टला जातो. डीमार्टमध्ये आपल्याला ग्रोसरी मिळते. ग्रोसरीच्या जोडीला आपल्याला लोणचं, पापड वगैरे जे आहे ते काही सुद्धा मिळतं. त्याच्या जोडीला घरातला फराळ सुद्धा मिळतो. आता या सगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळतं. आणि त्या घरकामाच्या किंवा घरकामात उपयोगी पडणाऱ्या किंवा घरासाठी उपयोगी पडणार मला वाटतं ते जास्त चांगलं आहे. घरासाठी उपयोगी पडणाऱ्या त्या सगळ्या वस्तू डीमार्ट मध्ये आपल्याला मिळतात. राईट. दॅट इज इकॉनॉमीज ऑफ स्कोप. की मी चहा पावडर घेतोय तर त्याच्या जोडीला मला दूध पावडरही लागणार, त्याच्या जोडीला मला साखरही लागणार. आणि मला 3 वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यापेक्षा मी डीमार्ट मध्ये एकाच ठिकाणी जाऊन घेतो. दॅट इज इकॉनॉमीज ऑफ स्कोप. दुसरं एक उदाहरण देतो इकॉनॉमीज ऑफ स्कोपचा. आपण म्हणजे शेविंग क्रीमची आपण ऍड बघतो कधी, राईट? आता ऑब्व्हियसली जिलेट कंपनी आहे. जिलेट रेझर विकणार, जिलेट शेविंग क्रीम विकणार, जिलेट शेविंग ब्लेड्स विकणार, जिलेट शेविंग हँडल्स विकणार. राईट. हे सगळे शेविंग रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत. ते एकमेकाला पूरक आहेत आणि ते विकण्याची किंवा ते घेण्याची जी काही चॅनल्स आहेत ते एकच राहणार आहेत. राईट. ऑल दिस प्रोडक्ट वेन पुट टुगेदर पर्सनल हायजीन केअर किंवा पर्सनल टॉयलेटरीज आणि पर्सनल केअर प्रोडक्ट जे बोलतो, इट इज नथिंग बट इकॉनॉमीज ऑफ स्कोप. एकमेकाला पूरक असे किंवा आपण मल्टिपल पदार्थ विकून जागेचं किंवा इतर गोष्टींचं रेंट किंवा काय कमी करतो पर युनिट, राईट? देन इट बिकम्स इकॉनॉमीज ऑफ स्कोप. स्केलमध्ये आपण एकच टाईपचा प्रोडक्ट मॅक्झिमम याच्यामध्ये प्रोड्यूस करतो. इकॉनॉमीज ऑफ स्कोप मध्ये एकमेकाला पूरक किंवा एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी असे प्रोडक्ट जे आहेत ते आपण करतो. ओके. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कॉस्ट स्ट्रक्चर दॅट इज देअर. आता याच्या जोडीला अजून कुठल्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे? काही कॉस्ट असतात ते एक टाइमच असतात. म्हणजे आपल्याला एकदाच करावी लागते ती कॉस्ट. राईट. सो माझ्या बिझनेसमध्ये वन ऑफ कॉस्ट कुठले आहे? कदाचित मी ऑफिसच्या कामासाठी खुर्ची घेतली, मग ती खुर्ची दॅट इज वन ऑफ कॉस्ट. मी काय रोज नवीन नवीन खुर्च्या नाही घेणार. टेबल घेतला किंवा कम्प्युटर घेतलं, ते वन टाइम कॉस्ट. मग वन टाइम कॉस्ट कुठला आहे माझ्या बिझनेसचा? ऑनगोईंग कॉस्ट कुठल्या आहेत? सॅलरीज, रेंट्स, इलेक्ट्रिसिटी बिल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते ऑनगोईंग असणार आहेत. ते दर महिन्याला जोपर्यंत आपला बिझनेस चालणार तोपर्यंत या गोष्टी चालत राहणार. तो सेग्रिगेट, अंडरस्टँड. आज जे काही मी खर्च केलेला आहे माझ्या बिझनेसमध्ये, जे काही प्रोडक्ट, सर्व्हिसेस, टेबल, खुर्च्या, लॅपटॉप, डेस्कटॉप जे काही मी वापरत आहे माझ्या बिझनेससाठी, त्यांचे प्लीज अंडरस्टँड. अरे नाही, मी ते घरी पण वापरतो नाही. तुम्ही तुमच्या बिझनेससाठी जे काही वापरता त्या प्रत्येक गोष्टीचा हिसाब किताब करणं तुम्हाला गरजेचं आहे. तर तुमच्या बिझनेसमधल्या वन ऑफ कॉस्ट इन्व्हेस्ट केलेल्या कुठल्या गोष्टी आहेत आणि ऑनगोईंग बेसिसवरती तुम्हाला कराव्या लागणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत, प्लीज प्रिपेअर अ लिस्ट ऑफ दॅट. राईट. बिकॉज यू नीड टू नो मी कुठे, का, कशासाठी खर्च करतोय आणि त्याचा माझ्या बिझनेससाठी काय फायदा होतोय हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. ऑल ऍसेट, ऑल ऍक्टिव्हिटीज दॅट यू आर डुईंग, यू हॅव टू आस्क द क्वेश्चन, हाऊ इज इट हेल्पिंग माय बिझनेस? त्याच्यानंतर येतं डायरेक्ट कॉस्ट. जो काही रॉ मटेरियल, इन्व्हेंटरी जे काही आहे, जे तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही डायरेक्टली यूज करता, म्हणजे चहावाल्याची जर आपण टपरी घेतली, राईट, तो तो चहा पावडर, दूध, साखर, या सगळ्या गोष्टी तो चहा बनवण्यासाठी वापरतो, ते डायरेक्ट आहे, त्याचा कॉस्ट आहे, ते डायरेक्टली वापरतो.
आपण जर एखादा इंटिरियर किंवा एखादा कार्पेंटर घेतला तर त्याला लाकूड जे लागणार आहे ते त्याला डायरेक्ट कॉस्ट आहे त्याच्याशिवाय तो त्याचं काम करूच नाही शकत. राईट. सो एनिथिंग दॅट इज डायरेक्टली कनेक्टेड टू युअर बिझनेस, ज्याच्या वाचून तुमचं काम होणार नाही, दॅट इज अ डायरेक्ट कॉस्ट फॉर युअर बिझनेस. तो रॉ मटेरियल इन्ग्रेडियंट वगैरे आहे ती डायरेक्ट कॉस्ट असते आपल्या बिझनेसची. इनडायरेक्ट कॉस्ट काय, आता हा मला सगळ्या गोष्टी करण्यासाठी जागा पाहिजे, मग जागा ती इनडायरेक्ट झाली, मी त्याच्यावरती तो कुठेतरी कॉस्ट देणार. राईट. किंवा मला लॉजिस्टिक सपोर्ट लागतो, तर लॉजिस्टिक सपोर्ट असला नसला तरी माझं प्रोडक्ट विकायचं चालून जाईल, मी प्रोडक्ट बनवू शकतो. मला डिलिव्हरी करायला लॉजिस्टिक सपोर्ट, मग तो इनडायरेक्ट कॉस्ट झाली. राईट. तर आपल्या बिझनेसमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट कुठले हे आपल्याला ओळखता येतात का, हा प्रश्न सुद्धा आपण विचारणं गरजेचं आहे. कारण हे सगळ्या गोष्टी आपल्या बिझनेसवरती इम्पॅक्ट करत असतात. सो आज दिस क्वेश्चन्स दॅट आर देअर, व्हॉट आर द डायरेक्ट अँड इनडायरेक्ट कॉस्ट. मला कोणाला ट्रॅव्हलिंगचा खर्च द्यावा लागला असता, मग तो येऊन चेक करणार, ते झालं. किंवा इलेक्ट्रिसिटीचं बिल. राईट. इलेक्ट्रिसिटीचं बिल आपण वापरतो इलेक्ट्रिसिटी, पण माझा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस क्रिएट करण्यासाठी एवढाच बिल लागतो. तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जर गेलात तर तो सांगू शकतो का, अरे आज 10 लोकांसाठी माझा एवढा इलेक्ट्रिसिटी, तो नाही पिन पॉइंट करू शकत. राईट. पण दोज आर इनडायरेक्ट कॉस्ट, त्याच्याने बिझनेस चालायला मदत होते, पण आपण डायरेक्टली पिन पॉइंट नाही करू शकत. पण तो सांगू शकतो मला भाज्या एवढ्या लागल्या, मला चहा पावडर एवढी लागली, मला जे काही बाकीचे जे काही प्रकार आहेत, बिस्किट्स किंवा टोस्ट किंवा कुकीज मी जे घेतले ते एवढे लागले, ते त्याचं तो डायरेक्टली अकाउंटिंग देऊ शकतो रेस्टॉरंट. दॅट इज डायरेक्ट कॉस्ट. ओके. आणि बाकीचे जे इन्सिडेंटल आहेत ते सगळे इनडायरेक्ट कॉस्ट आहे. फिक्स्ड कॉस्ट नेहमी इकॉनॉमिकल असतात. कारण आपण एकदा रेंट भरला की मग आपण ती जागा जोपर्यंत त्याची कॅपॅसिटी संपत नाही तोपर्यंत वापरू शकतो. आणि जेवढ्या लवकर आपण ती कॅपॅसिटी एन्हान्स करू शकतो त्याची, तेवढ्या लवकर आपले कॉस्ट रिकव्हर होतात. सी प्लीज अंडरस्टँड दॅट. आता बँकांनी एटीएम मध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे. एटीएम मशीन झाले, राईट, ती फिक्स कॉस्ट आहे, ती इन्व्हेंट केला त्यांनी, त्याच्यानंतर त्याचं जे काही जेवढे लोक ट्रान्झॅक्शन वाढवत गेले तेवढे ती बँकेसाठी इकॉनॉमिकल होत गेली मशीन. एका एटीएम मशीन वरती फक्त दिवसाला एका माणसाने जर ट्रान्झॅक्शन केलं तर बँकेसाठी खूप महाग आहे ती मशीन. राईट. पण ती एकदा मशीन सेट केली, द मोर पीपल यूज, ती बँकेची जी काही रिकव्हरी आहे त्या मशीनच्या कॉस्टची ती लवकर होणार. राईट. सो यू हॅव टू अंडरस्टँड फिक्स्ड कॉस्ट आर मोर इकॉनॉमिकल. मी जर ऑफिस घेतला, मी त्याच्यामधून माझ्याकडे 50-100 कस्टमर रोज रोलिंग होत आहेत, येत आहेत, जात आहेत, राईट, देन इट बिकम्स मोर इकॉनॉमिकल फॉर मी. सो फिक्स्ड कॉस्ट ओळखा, ते लवकरात लवकर इकॉनॉमिकल होतं. व्हेरिएबल कॉस्ट जे आहेत ते ब्रेक इव्हन लवकर करायला मदत करतात. आपण एक कॉफीवाल्याचं उदाहरण घेऊया. राईट. कॉफीवाला जो आहे तो कॉफी बनवतोय आणि त्याला दिवसाला 100 लोकांना सर्व्हिस द्यायची त्याची कॅपॅसिटी आहे. त्याचं छोटस रेस्टॉरंट कॅफे आहे, 100 लोकांना दिवसाला तो देऊ शकतो. राईट. आता हे 100 लोक त्याच्याकडे यायला लागले आणि जर समजा अजून एक 5-10 लोक यायला लागले, राईट, मग त्याची जी कॉस्ट आहे ती व्हेरी होत राहणार. पण ते 5-10 लोक किंवा अजून 20-30 लोक यायला लागली, तर थोडंफार ऍडजस्ट करून त्यांना सामावून घेता येत असेल त्याला, तर त्याचं 100 लोक आणि लेट से 150 लोक तो ऍडजस्ट करून घेतोय त्याच जागेत. राईट. तर 150 लोकांना जेवढा बिझनेस देऊन, सर्व्हिस देऊन, तो लवकर त्याची कॉस्ट आहे ती रिकव्हर करू शकतो. त्याला थांबायची गरज नाहीये, कारण तो ही फंक्शनिंग ऍट 1.5 टाइम्स हिज कॅपॅसिटी. राईट. तो व्हेरिएबल कॉस्ट जेवढे आपले इन्क्रीज होत राहतात किंवा जो बिझनेस करण्यासाठी, राईट, बिझनेस करण्यासाठी प्लीज अंडरस्टँड दॅट, तेवढा आपल्या लवकर ब्रेक इव्हन आपण अचीव्ह करू शकतो. सो अंडरस्टँड वेअर इट इज अँड क्वांटिफाय इनव्हिजिबल कॉस्ट. मी जसं मागे गाडीचं उदाहरण बोललो, राईट, आपल्याकडे गाडी आहे, गाडीचं खर्च फक्त कारची जी कॉस्ट आहे ती नसतं. राईट. इट इज नॉट द कॉस्ट दॅट वी पे फॉर बाईंग द कार.
त्याचं मेंटेनन्स, त्याची पार्किंग, त्याचं पेट्रोल, त्याचं इन्शुरन्स, त्याचं अजून जे काही असेल ते खर्च, राईट, डेकोरेशन किंवा आपण अजून ऍक्सेसरीज वगैरे जे काही, ऑल दॅट इज द कॉस्ट ऑफ द कार. अँड दीज आर इनव्हिजिबल कॉस्ट. आपण ते गृहीत धरत नाहीत किंवा कॅल्क्युलेशन करताना पकडत नाहीत. सेम वे आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा इनव्हिजिबल कॉस्ट असतात. तुम्ही 50 लोकांच्या रेस्टॉरंटमध्ये, राईट, आय एम जस्ट युझिंग दिस अगेन अँड अगेन कारण समजायला सोपं आहे. 50 लोकांच्या रेस्टॉरंटमध्ये 55 लोक रोज यायला लागली किंवा 60 लोक रोज जर यायला लागली, तर तुम्हाला जागा वाढवावीच लागणार, राईट. सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी कमी बजेटिंग केलेलं आहे, पण त्याच्या अवक्या बाहेर मग ती बजेटिंग तुम्हाला वाढणारच आहे. दीज आर इनव्हिजिबल कॉस्ट दॅट आर देअर, जे येऊ शकतात. ताण पडू शकतो रिसोर्सवरती आणि तुमचे कॉस्ट वाढू शकतो. सो प्लीज कन्सिडर दोज ॲज वेल, राईट. आता असेसमेंट करताना तुम्ही जेव्हा तुमचं कॉस्ट पहिलं, पुन्हा सांगेल, या टप्प्यावर आला असाल, राईट, तर प्लीज गो अँड चेक अँड राईट युअर कॉस्ट. तुमचे फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट लिहून काढलेले असले पाहिजेत. पहिला ऍक्टिव्हिटी लिहा. जी काही ऍक्टिव्हिटी आहे ते सगळ्या ऍक्टिव्हिटी लिस्ट डाऊन करा. त्याच्यानंतर त्या ऍक्टिव्हिटीसाठी तुमची जी काही कॉस्ट आहे, फिक्स्ड आहे की व्हेरिएबल आहे, ते लिहा. त्याच्यानंतर इथे या असेसमेंट करण्यावरती. मग बघा तुम्ही की माझे कॉस्ट आहे ते प्रेडिक्ट, म्हणजे मागचे 6 महिने किंवा मागच्या वर्षभराचे मी माझा खर्च बघतोय, ते एका ठराविक पद्धतीने चाललेले आहेत. म्हणजे 2 वर्ष अगोदर 3% वाढलेले, गेल्या वर्षी 3% वाढले, या वर्षी सुद्धा 3% वाढायची शक्यता आहे. देन माय कॉस्ट आर प्रिडिक्टेबल. माझं रेव्हेन्यू असं चालत राहील ना, प्रिडिक्टेबल आहे. म्हणजे सहसा मुलं म्हणजे पालकांची एक छोटीशी चूक सांगतो. मुलांना शाळेत टाकतात ना, तेव्हा ते ते वाढणाऱ्या फीचा कधी विचारच नाही करत. ती फी तीच पकडून चालतात. नाही, यू शुड थिंक, राईट, की दरवर्षी 10% ते 15% या प्रमाणात फी वाढणार. ते पकडून चालायला पाहिजे. मग ते वाढली की मग आपल्याला त्रास नाही होत, राईट, बिकॉज वी आर लुकिंग ॲट द प्रिडिक्टेबिलिटी. तर ती करा. तुमचे कॉस्ट प्रिडिक्टेबल आहेत का? त्याच्यानंतर तुमचा जो काही बिझनेस मॉडेल आहे, त्याच्याशी तुमचे खर्च मिळते-जुळते आहेत का? जसं व्हॅल्यू ड्रिव्हन जर बिझनेस मॉडेल आहे, तर कॉस्ट विल बी ऑन द हायर साइड. कारण लक्झरी आहे, प्रीमियम आहे, लुक अँड फील स्टायलिश. तुमचं कॉस्ट स्ट्रक्चर वरच्या बाजूला असतं, राईट. तुम्ही जर कॉस्ट ड्रिव्हन मॉडेल फॉलो करतायत आणि तुमचा खर्च जो आहे, तो भरपूर आहे, लक्झरीच्या लेव्हलचा आहे, तर मग देयर इज समथिंग रॉंग. अगेन, व्हॅल्यू ड्रिव्हन आहे आणि तुम्ही कॉस्ट कट करतायत तरी सुद्धा प्रॉब्लेम नाही. तो मॅच व्हायला पाहिजे. दोघांची सांगड होणं खूप महत्वाचं आहे. कॉस्ट स्ट्रक्चर अँड द बिझनेस मॉडेल हॅज टू मॅच, राईट. त्याच्यानंतर तुमचे ऑपरेशन्स कॉस्ट एफिशियंट आहेत का? तुम्ही जेवढ्या प्रमाणात पैसे हे करता त्या प्रमाणात तुम्हाला बिझनेस मिळतोय का? जर तुम्ही 4 किलो किंवा 4 युनिट्स घेऊन 10 कस्टमर सर्व्ह करत होतात, तर आजही तुम्ही 4 युनिट्स घेऊन 10 कस्टमर सर्व्ह करत आहात का? की आज तुम्हाला 7 युनिट लागत आहेत 10 कस्टमर सर्व्ह करण्यासाठी? मग देन युअर ऑपरेशन्स आर नॉट कॉस्ट एफिशियंट. म्हणजे ज्या कामासाठी अगोदर फक्त 4 लोक लागायची, आज त्या कामासाठी 7 लोक लागतायत. म्हणजे तुमच्या ऑपरेशन्स मध्ये कुठेतरी गडबड आहे. मग दिस कुड बी इन टर्म्स ऑफ युअर कॉस्ट, एक्सपेन्सेस, रेव्हेन्यू, वेस्टेजेस, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण इकॉनॉमीज ऑफ स्केल विषयी बोललो. मला त्याचा काहीतरी फायदा होतोय का? माझी प्रोडक्शन कॅपॅसिटी जेव्हा वाढते, माझं जे बिझनेसची स्केल जेव्हा वाढतोय, तेव्हा माझी पर युनिट कॉस्ट कमी जाते का? की माझी पर युनिट कॉस्ट वाढत चाललेली आहे? ताळ जुलायला हवं, राईट. सो असेस युअर कॉस्ट ऑन दीज लाईन्स. त्याच्यानंतर थ्रेट्स, म्हणजे माझं जो काही कॉस्टचं जो हे आहे, ते अचानक अनप्रिडिक्टेबल झालं. अचानक शाळेने फी वाढवली का? अचानक माझ्या क्लायंटने किंवा माझ्या वेंडरने त्याचे प्राइजेस वाढवले का? किंवा अचानक काहीतरी रेग्युलेशन आलं आणि ते प्राइजेस माझ्या अवक्या बाहेर गेलेले आहेत, राईट. आस्क दिस क्वेश्चन्स. मग which cost can threaten to grow more quickly than the revenues? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ओके, तुमचा कॉस्ट वाढतोय ना, त्या हिशोबाने तुमचे रेव्हेन्यू सुद्धा वाढायला पाहिजेत.
आपल्या मराठीत आपण बोलतो ना, अंथरून बघून पाय पसरावेत. राईट, इट इज समथिंग लाईक दॅट. तुमचं रेव्हेन्यू वाढत नाहीये, पण तुमचे कॉस्ट वाढत चाललेत. खूप मोठी गडबड आहे. आणि ते किती प्रमाणात पटापट वाढतायत ते सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही ऑल्टरनेटिव्ह काय विचार करू शकता का? किंवा दुसऱ्या कुठल्या प्रकारे कॉस्ट कमी करू शकता? मग देन यू शुड ऑल्सो, ऑर द अदर वे इज यू फोकस ऑन इन्क्रीजिंग युअर रेव्हेन्यूज. युअर रेव्हेन्यू शुड ऑलवेज बी मोर देन युअर कॉस्ट. सिंपल हिशेब आहे. राईट? तुम्ही कुठे कॉस्ट कमी करू शकता? जसं बँकांनी एटीएम मशीन्स का टाकल्या? तर त्यांचा कोर बिझनेस आहे तो पैशांचा आहे. Branch is not the business of the bank. The money lending, give and take of money is the business of the bank. त्याच्याकरता मग त्यांना एटीएम मशीन टाकायला काही हरकत नाही वाटली, कारण त्यांचा जो बिझनेस आहे तो चालू आहे. ऍट द सेम टाइम इट हॅज ऑल्सो रिड्यूस द कॉस्ट. राईट? प्लीज अंडरस्टँड, एटीएम मुळे बँकांनी त्यांचं कॉस्ट कमी केलेली आहे. की ऍक्टिव्हिटी अबाधित राहिलेली आहे. दे हॅव redesigned the key activity. Internet banking, net banking, redesigned the banking experience. कॉस्ट कंट्रोल मध्ये आहे. राईट? आपला व्यवसाय कुठे कसं कुठली गोष्ट कमी करून म्हणजे ऍक्टिव्हिटीज कमी करून आपल्याला कॉस्ट कमी करता येईल का याचा विचार करा. राईट? अँड दिस इज पुन्हा सेम क्वेश्चन. राईट? माझ्या बिझनेसचे कुठले कॉस्ट आहेत, फंडामेंटल कॉस्ट काय आहेत माझं बिझनेस करायचे? तर सुरुवातीला आपण प्रश्न विचारलेला पुन्हा एकदा विचारा. व्हॉट आर द फंडामेंटल कॉस्ट ऑफ माय बिझनेस मॉडेल? मी जो काही बिझनेस करतोय, जे काही व्यवसाय करतोय, माझे कॉस्ट काय आहेत आणि ते का महत्वाचे आहेत, कशासाठी आहेत, त्याच्याने मला काय फरक पडतो? ते जर मी खर्च नाही केलं तर मग माझ्या बिझनेसला काय फरक पडेल? तो जर मी खर्च वाढवला किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहिलं तर माझ्या बिझनेस ते काय? या सगळ्या प्रश्नांचा विचार करणं गरजेचं आहे. नंतर मग तुमचे की रिसोर्सेस. राईट? इट कुड बी इन टर्म्स ऑफ मॅनपॉवर, रॉ मटेरियल, मनी, रेझिंग कॅपिटल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, सगळ्या या किती एक्सपेन्सेस आहेत, कुठल्या कंपोनेंटचे किती टक्के एक्सपेन्सेस आहे हे तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे. जसं आता वन ऑफ द मेजर रिझन्स ना, एमटीएनएल आणि बीएसएनएलचं कंबर्ड मोडलं, इनफॅक्ट एअर इंडियाचं पण कंबर्ड मोडलं. वन ऑफ द मेजर रिझन वॉज त्यांच्या एम्प्लॉईजच्या सॅलरी भरमसाठ वाढल्या. 6 पे कमिशनमुळे. 6 पे आणि 7 पे कमिशन भरमसाठ वाढल्यात. मग त्यांचा अर्धा अधिक कमाई ना, म्हणजे मी एकदा वाचलेलं मध्ये, एक साधारणतः 40 ते 50% त्यांची जी रेव्हेन्यू आहे दॅट इज स्पेंट ऑन सॅलरीज. 50% रेव्हेन्यू सॅलरीला गेल्यानंतर बिझनेस चालवायला काय राहणार? त्याचं चॅलेंज. राईट? सो की रिसोर्सेस वरती आपला किती खर्च होतोय, कुठे होतोय, का होतोय, त्याचा बिझनेस वाढीसाठी, बिझनेस ग्रोथसाठी काही फायदा होतोय की नाही, हा प्रश्न प्लीज पुन्हा सांगतोय, नक्की विचारा. विचारायला विसरू नका, अनालिसिस करायला विसरू. राईट? देन विच ऍक्टिव्हिटीज रिप्रेझेंट अ सिग्निफिकंट एक्सपेन्स टू बिझनेस? जसं रिसोर्सेसचं आहे तसंच ऍक्टिव्हिटीज. जसं मी एटीएमचं उदाहरण दिलं. राईट? नंतर हाऊ डू युअर की ऍक्टिव्हिटीज ड्राईव्ह कॉस्ट? ऍक्टिव्हिटीज कॉस्ट वाढवत राहणार, एका पर्टिक्युलर लेवल नंतर ते वाढणार कॉस्ट त्याचं. राईट? तुमची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत. एक वेबसाईटचं उदाहरण घेऊ आपण. वेबसाईट वरती तुमची कॅपॅसिटी आहे की तुमची वेबसाईट 1000 लोकांचा ट्रॅफिक ऍट एनी गिव्हन पॉइंट ऑफ टाइम हँडल करू शकते. राईट? जर का तिथे 5000 लोक एका टायमाला आली, तुमची वेबसाईट क्रॅश होणारच होती. मग दॅट ऍक्टिव्हिटी नाव यू हॅव टू प्रिपेअर फॉर 5000 ची कॅपॅसिटी एका व्हिजिटला चालू शकेल वेबसाईट ती. मग दॅट ऍक्टिव्हिटी इज गोइंग टू ड्राईव्ह अप युअर कॉस्ट. तर याचं ट्रॅक असणं खूप गरजेचं आहे. राईट? आणि मग या सगळ्या जे काही करतोय, हा डोलारा मांडला आहे, हे जे काही करतोय आपण, कॉस्ट 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 करतोय, त्याचा व्हॅल्यू प्रोपोजिशन वरती काय फरक पडतोय? इज इट हेल्पिंग द व्हॅल्यू प्रोपोजिशन? व्हॅल्यू प्रोपोजिशन म्हणजे माझ्याकडून माझ्या कस्टमरने सर्व्हिस का घ्यावी, तो व्हॅल्यू प्रोपोजिशन मला स्ट्रॉंग करायला फायदा होतोय की नाही, दॅट इज व्हॉट आय हॅव टू चेक. राईट? इज दिस एव्हरीथिंग हेल्पिंग मी अचीव अँड डिलिव्हर माय व्हॅल्यू प्रोपोजिशन?
आणि बाय एक्सप्लोरिंग ना, परम्युटेशन कॉम्बिनेशन ट्राय करा. माझं फिक्स्ड कॉस्ट वाढतोय, फिक्स्ड राहत आहे की व्हेरिएबल वाढतायत, व्हेरिएबल कॉस्ट वाढतोय, हे सुद्धा आवर्जून पहा. बट फॉर दॅट अगेन आय विल एंड विथ दिस, राईट, की तुमच्या बिझनेसचे जे काही प्रत्येक ऍक्टिव्हिटी अगोदर लिहून काढा. त्या ऍक्टिव्हिटीसाठी लागणारा तुम्हाला तुमचा वेळ आणि तुमचा पैसा किती आहे, राईट. अशी कुठलीच ऍक्टिव्हिटी नाही आहे. इव्हन तुम्ही जो टाइम इन्व्हेस्ट करतायत कस्टमरला व्हिजिट करण्यासाठी, दॅट इज ऑल्सो अ कॉस्ट, राईट. सो प्लीज राईट द नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज दॅट यू डू, असाइन अ कॉस्ट टू इट, आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण जोपर्यंत तुम्ही ते करणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढच्या मुद्द्यापर्यंत येऊ शकत नाहीत, राईट. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, आस्क युअर सेल्फ, इज युअर बिझनेस व्हॅल्यू ड्रिव्हन और कॉस्ट ड्रिव्हन? कारण त्या हिशोबाने तुमचं मॉडेल, तुमच्या ऍक्टिव्हिटीज, तुमचं फोकस सगळं बदलणार, राईट. सो दॅट इज इट फॉर टुडे. आता जर तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल, प्लीज लेट मी नो. दॅट्स अबाउट इट. तुम्हाला जर, आणि जे ऑनलाईन बघत आहेत त्यांच्यासाठी, तुम्हाला जर काही विचारायचं असेल, तुम्ही खाली कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आय ट्राय टू आन्सर दॅट फॉर यू. धन्यवाद. That's it. So if you have any questions, please ask. Okay, Yes. my question is generally what happens that we are not very harsh on our costing and expenses. Okay, sometimes we also let go few expenses. For example, let's say petrol or electricity or even the internet charges. Okay, which are and probably that is not you can measure on a day-to-day basis or even say unit by unit you can measure it. So in that case, what is your suggestion? Uh, Please keep track. Obviously, yes, indirect, ते indirect expenses आहे, आणि it is difficult to assign. जसं मी बोललो ना, की Hmm. एवढे माझे पेट्रोलला खर्च झाले, त्याच्यातल्या माझ्या बिझनेससाठी ते गेले, ऍक्च्युली किती गेले, हे असाइन करणं खूप कठीण आहे, राईट. Hmm. Hmm. बट Hmm. ट्रॅकिंग दॅट एक्सपेन्स इज इम्पॉर्टंट, बिकॉज लेट से यू आर स्पेंडिंग ₹1,000 एव्हरी डे फॉर पेट्रोल, Right, और लेट right. से, राईट. म्हणजे तुमचं महिन्याला ₹30,000 पेट्रोलमध्ये जात, राईट. Yeah, ऑब्विसली yeah. ऑल ऑफ दोस 30 days you are not using it for family, you are Hmm. using it for business, Hmm. राईट. मग तुमचा True. रेव्हेन्यू जर तुमचा 1 लाख असेल, तर 1 लाख रेव्हेन्यू मधलं 30,000 इज जस्ट युअर पेट्रोल एक्सपेन्सेस. सो सिग्निफिकंट 30% इम्पॅक्ट आहे, राईट. सो Right, right. वेदर इट इज मेकिंग एनी डिफरन्स ऑर नॉट, प्लीज राईट दॅट अँड अकाउंट फॉर इट. कारण जेव्हा तुम्ही अकाउंट करणार तेव्हा तुम्हाला समजेल, अँड देन यू विल युअर सेल्फ स्टार्ट आस्किंग क्वेश्चन, अरे माझे एवढे खर्च झाले, पण याचा फायदा काय झाला मला, मी एवढ्या ठिकाणी फिरलो, राईट. Maybe 30,000 मधले 5,000, let's say, or 10,000, let's say, you used for family. Still 20,000. Okay, against that 20,000, what did I get in terms of revenue for my business? सो Hmm. तसं हिशेब आणि जुळवाजुळव करू शकतो. बट अगेन, जोपर्यंत तुम्ही लिहत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही की तुमचा ऍक्च्युअल जो व्हेरिएबल वरती किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वरती किती जात आहेत, आणि मग त्याचा बेनिफिट किंवा त्याचा जो प्रॉफिट किंवा तुम्हाला जो काही बेनिफिट मिळायचा आहे तो कसा मिळेल, राईट. सो इट्स इम्पॉर्टंट टू नोट दिस अँड ट्रॅक दिस एज वेल. अगेन, जर समजा तुमचे दर महिन्याला पेट्रोलचे एक्सपेन्सेस व्हेरी होत असतील, राईट, अगेन Hmm. देन इट बिकम्स अ चॅलेंज. कारण तुमचा खर्च वाढत चाललेला आहे पण रेव्हेन्यू वाढत नाहीये. सो इम्पॉर्टंट, इन व्हॉट एव्हर फॉर्म इट इज, ऍज फार एज पॉसिबल ऍक्च्युली चुकीचं आहे, बाय डिफॉल्ट असं म्हणेन मी. प्लीज कीप ट्रॅक ऑफ द एक्सपेन्सेस अँड अकाउंट फॉर इट. Okay, fine. Anybody else has any other questions? Yes, Shrikant.
नाही. तर ओके. कॉस्टिंगचं तुम्ही बोललात आता की कसं की दरवेळेला कॉस्टिंग चेंज होते, कधी लोकेशन वाईज कधी काय, आपण प्राइस फिक्सिंग कसं करू शकतो म्हणजे प्राइस फिक्सिंग मध्ये इश्यू येतात ना costing तो परत विचार प्रश्न जरा. मध्ये. कॉस्टिंग जे आपण जी ठरवतो ती व्हॅल्यू ड्रिव्हन ठरवली आणि प्राइसिंग पण ठरवली, तर आपण ज्या क्वांटिटी मध्ये गेलो तर ते आपल्याला व्हॅल्यू देऊ शकत नाही आपण प्रॉपर क्वांटिटी घेऊन काय तर ते कॉस्ट ठरवलं ना क्वांटिटी. हा, तो सी वन्स यू नो युअर एक्सपेन्सेस ना, आता फिक्स्ड एक्सपेन्सेस तुझं स्पेशली जे रॉ मटेरियल तुझं लागणार आहे, राईट, ते जेव्हा तू क्वांटिटी मध्ये घेतो तुझं ओव्हरऑल हे कमी होणार. इकॉनॉमीज ऑफ स्केलचं जे आपण बोललो, राईट, वेन यू गो अँड बाय, आता तुझं बलूनचं डेकोरेशनचं आपण घेऊया एक्झाम्पल. तू बलूनचे जर 100 पाकिटं घेतली आणि एक पाकिटं घेतली, एक पाकिट घेतलं तर तो तुला डिस्काउंट अजिबात देणार नाही, राईट, तुझा जो डिस्ट्रीब्युटर आहे किंवा सेलर आहे. पण तू जेव्हा त्याच्याकडून 100 पाकिटं उचलतोय, यू आर इन अ बेटर पोझिशन टू नेगोशिएट. पण तेवढा तुझा कंट्रोल राहतो कॉस्टवरती. आता हे परत कसं घ्यायचं, इफ यू कीप अ ट्रॅक ना, की तुला दर महिन्यात अंदाजे किती लागतात, किती खर्च येतोय डेकोरेशन मध्ये, कुठे कुठे किती किती बलून्स लागतायत आणि कशा प्रकारचे डेकोरेशन, सो यू हॅव मोर ऑर लेस अन आयडिया. ते जर तुझं असेल ना, तर देन यू कॅन गो अँड नेगोशिएट बेटर विथ युअर वेंडर. तू त्याला सांगू शकतोस की हे बघ, मी तुला एवढा बिझनेस देतोय महिन्याचा, गॅरंटीड. आता मला तू सांग तू काय करू देऊ शकतो, राईट. सो त्या हिशोबाने यू कॅन ट्रॅक अँड मेजर द एक्सपेन्सेस. येस सर. थँक्यू. ओके. पण ते तुला थँक्यू माहिती सर. पाहिजे. तुला माहिती पाहिजे की तुझं किती आउटगो आहे. कुठलंही डेकोरेशनचं पीस जो तू वापरतोय ना, तुझं महिन्याला किती खर्च येतोय, किती पीसेस वापरतोय, कुठे कशा प्रकारे वापरतोय, ते जेवढं चांगलं समजत असेल ना, that will help you to negotiate better and bring the cost under control better. येस सर. थँक्यू. थँक्यू. Okay. So I think let's end over here. Thank you for joining. आणि पुन्हा भेटूया पुढच्या सोमवारी विथ अ न्यू टॉपिक. धन्यवाद.